शेतकरी बंधूंनो, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला तुरीमध्ये दिसायला लागले. हे तुरीचं झाड मी उपसतोय, ही तूर वाळायला लागली, उमळायला लागली, त्याच्याकडे स्पॉट आले, बुरशी सुरू झाली. मुळाकडे जर पाहिलं तर ह्याच्या पांढऱ्या मुळा सगळ्या संपल्या आणि हे तुरीचं मूळ जे आहे ते सडलं, मध्ये सडलं. याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे होतं. याच्यासाठी एक दोन सूचना अशा आहेत की सुरुवातीला बियाणं पेरत असताना वार्डन एक्स्ट्रा किंवा कुठल्या तरी बुरशीनाशकाची सीड ट्रीटमेंट करावी. दुसरं, तूर बेडवरती जर लावता आली तर जेव्हा पाणी जास्त होईल तेव्हा निचरा होण्याची व्यवस्था बेड आणि सरी याच्यामध्ये होऊ शकते, ते करायचं आहे. आणि जेव्हा तूर तुमची पावसाच्या काळामध्ये मी ट्रायकोडर्माची एक प्रक्रिया सांगतो, किंवा ते जर जमत नसेल तर वार्डन एक्स्ट्रा 200 लिटर पाण्यासाठी 400 ml घ्या, ते मिक्स करा आणि त्याची आळवणी करा किंवा ड्रेंचिंग करा. त्याच्यामुळं हा होणारा जो बुरशीजन्य रोग आहे तो कंट्रोल होतो आणि तूर हे चांगले पैसे देणारं पीक आहे. नव्हे तर मराठवाड्यातील आपल्या 2-3 जिल्ह्याचं इंडी, गुलबर्गा या भागातलं एक आर्थिक पैसे नव्हे, देशाला फॉरेन करन्सी मिळवून देणारं पीक आहे. याच्यासाठी याच्याकडे बघणं गरजेचं आहे. तर याच्यात महत्त्वाचं म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वार्डन एक्स्ट्राची आळवणी सध्या गरजेची आहे. जर हे केलं तर फार चांगली गोष्ट आहे. बस, ठीक आहे, कळालं काही?